आज पुण्यामध्ये मी पहाटेच अधिकाऱ्यांना घेऊन जातो, काय चाललंय कसं चाललंय, किंवा मी पुणेकरांना पण आव्हान करत असतो, कुठं कामामध्ये खोड दिसली तर तुम्ही आम्हाला सांगा, आपण त्याच्यामध्ये बदल करू. आता मागे आपला विद्यापीठाचा ब्रिज पाडावा लागला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, साम्राज्य 250 कोटीचा ब्रिज होता, पुढे पाडायचं धाडस करत नव्हतं. मला टाटावाल्यांनी सांगितलं, कारण तो आपला शिवाजीनगर टू हिंजवडी आहे, तो आपण टाटाला दिलेला आहे पीपीपी तत्वावर. टाटांनी मला त्या लोकांनी सांगितलं की दादा हे जर नाही पाडलं तर ह्यांचे कॉलम अधिक, आता तुमचं नवीन जे करायचं ते कॉलम सगळं तिथं वाटोळ होईल. ते म्हणले की पुढेकर कदाचित नावं ठेवतील, काय मूर्ख आहेत, बांधतायत पण पाडतायत पण बांधताना तो विचार झाला नाही. आता पाडला, आम्ही काय 8 दिवसात तो पाडला, पण आता तिथं एकच कॉलम फक्त आलेला आहे. त्या कॉलमवर खालनं रस्ता आहे, वर 4 लेन का 6 लेन आहे, आणि त्याच्यावर ट्रेन जाणार आहे, मेट्रो जी जाणार आहे ती त्याच्यावरनं जाणार आहे. थोडा त्रास पुणेकरांना होतोय, त्यांच्या सहनशीलतेला तर मी सॅल्यूट ठोकतो. अक्षरशः किती त्रास होतोय हा सगळ्यांना जाणवतोय. मी सारखं त्यांच्या मागे लागलोय की बाबा तुम्ही ते लवकर करा. त्यांच्या अडचणी आम्ही सगळे अधिकारी एकत्र बसतो, सोडवतो, त्याच्यातनं ते लवकर झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपला प्रयत्न चाललेला आहे. अशा अनेक बाबी आहेत की तुम्ही जो मगाशी रस्ता सांगितला वसई ते अलिबाग, तो इतका महत्वाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे JNPTला तिकडचा सगळा माल त्या ठिकाणी येऊ शकणार आहे. आज तुम्ही पहा, थोडंसं हवामान खराब आहे, वेदर, तर JNPTमध्ये 5-5 दिवसाच्या रांगा लागलेल्या आहेत. माल नाशवंत तर माल खराब होणार. शेवटी आपल्या इथं जगामध्ये 2060ला तर म्हणतायत आपण 250 कोटीपर्यंत पोहोचणार आहे असा अंदाज आहे. आता काय करतायत कोणाला माहिती, अंदाज तर व्यक्त केलाय. म्हणजे एवढ्या लोकांच्या सुविधा देणं, त्याकरता बाहेरनं काही माल आणणं, आपल्या इथल्या तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणं, त्याच्याकरता आम्ही परवा वाढवण बंधाऱ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्या कॅबिनेटला कुठला निर्णय घेतला, तर तुमचा माझ्या महाराष्ट्राला वरदान ठरणारा वाढवण बंदर, चुकून बंधारा म्हणला, पोर्ट, त्याला 77,200 कोटी रुपये मंजूर केले. त्याच्यातले 20 का 25% रक्कम आपली, बाकी सगळी केंद्राची आहे. आणि त्याच्यातनं 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि इनडायरेक्ट रोजगार मिळेल तो वेगळा. साहजिक आहे, तिथल्या माझ्या कोळी समाजाचा विरोध आहे, परंतु आम्ही त्यांना समजावून सांगू, त्यांचा विरोध मावळण्याकरता त्यांना दुप्पट तिप्पट 4-5 काय त्यांचं मदत करू, जसं समृद्धी महामार्गाला झालं तसं. असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. परंतु आम्ही पण सरकार चालवणार आहोत, आम्हालाही कळतंय शेवटी कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. उद्या दुसरे पण लोक, जनता ज्यांच्या मनात कोणाला निवडून द्यायचं असेल ते आहे. पण विकास करायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागतं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबर तुम्हाला गरजेपुरते स्टाफ पण भरावा लागतो. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचा वापर करून जेवढं काही खालचा म्हणजे संख्या कमी करता येईल ती कमी करता येते. सर्व्हिस तुम्हाला चांगली देता येते, आणि त्याच्याच बरोबर आपल्या इथल्या गरीब महिलांना पण मदत करता येते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.